गुड मॉर्निंग यारोस. आजपासून जर आपले व्लॉग्स वेगळे आहेत. तुम्ही चालू गोव्याला, मी वैभव माने वॅगनरमधून चाललो आहे. आपले सकाळी वाजले की सकाळी 8 वाजले, पावणे 8 झाले. 7 वाजता निघायचं होतं. आज जरा काम करत बसलो, बराच उशीर झाला. घरातली जरा म्हणतात नीट जावा, गाडीनं चाललो एवढं लांब पहिल्यांदाच. वॅगनर खास करून वॅगनर घेऊन पहिल्यांदाच एवढं लांब चालले. चलो आज बघू जरा, आज व्लॉगिंगला व्यवस्थित करायचं ब्लॉग्स. सी यू. ओके यारोस, सगळ्यांनी केलं टाटा. आईला म्हणले बाय, बायकोला म्हणले टाटा. बायको जरा चिडलेली ॲज युजल. बॉयज ट्रिप असलं बायकांना जरा येतो राग. आणि गाडी निघालेली आहे. मी आता चाललोय वैभव मानायला, पहिल्यांदा घेतो. देवदर्शन केले. काय करतो वैभव, नारळ घेतो. नारळ घेऊन पुढतो. काय पहिल्यांदाच मी जरा असं एवढं लांब गाडी घेऊन होती गोव्याला वगैरे. लांब आपली गाडी कुठे गेली जास्तीत जास्त कोल्हापूर आणि कोल्हापूरलाच गेली. ही जर ट्रिप सक्सेस झाली, सक्सेस होईलच म्हणजे, तर त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या ट्रिपला जायचं आहे. ह्याला राजश्रीला घेऊन कुठलं ते विजापूरच्या तिकडं कुठं ते कुठलं मंदिर, जरा मला कमेंट करून सांगा विजापूरच्या तिकडे कुठलं आहे. चलो सी यू. थोड्या वेळा बघा सगळी चालली माझं. आई जाणाई म्हणायच्या नावानं चांग भले सर्व भूतेषु मातरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. इकडे जरंडेश्वर दिसते बघा. जरंडेश्वरच्या पण पाया पडू. जय हनुमान जय श्रीराम. चला आपल्या ट्रॉल्या चाललेल्या आहेत, त्याच्यावर आपलं पोट चाललेलं आहे उसाच्या. चलो वैभवला घेतो. वैभवला फोन करून सांगतो मी निघाले. मी 30 रुपये आलं एवढंच आहे. इथं राजश्रीनं बघितलं, राजश्रीला झोपच यायची नाही, नुसती दांगा करत बसून. अजून नारळ देतो वैभवच्या पप्पांच्याकडे, नाही तर वैभवकडे. आणि आवर म्हणतो, हे आवर की लवकर माने. माने रेडी. वैभवच्या पप्पांना फायदा नारळ फोडायला. मी आता नारळ काकाने पूजा बिजा करून चाललं ओके मध्ये काम. ओके. गणपती बाप्पा मोरया. हा नारळ कुठलेला आहे, पाणी काय निघालं नाही. वा वा वा. चला चला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतले, मारुतीचं घेतो आणि कलटी मारतो. वैभव माने आलाय. चलो गाडी में मिलते, मारुतीला मध्ये दर्शन घेतो. कुठं कराडचा टोल नाका पोचलोय आपण. वैभव मानेंच्या कृपेने आम्ही सही सलामत त्या टोल नाका पोचलेलो आहोत. वैभव मानेंना दाखवून घेतो, बघून घ्या. जाऊ दे, डायरेक्ट जाऊन दिलं. काय आलं का नाही. बरोबर दिसते का आम्हाला करायची. PUC नाही ते बाहेर टपऱ्या गाडी टायगर होती तिथं. लय भारी गाडी. गेले 20-25 मिनिटं झाला आम्ही थांबलो इथं. सिग्नल नाही म्हणा, ट्रॅफिक असलं बेकार ट्रॅफिक आहे कराडच्या पुढं. अर्धा तास झाला. इकडून गाड्या संकट येतात, तिकडं सगळं बोंब झाले. गोवा आमचं इकडं थांबतोय काय होणार. मागं पण बघ कसलं ट्रॅफिक आहे. मागं अर्थ दिसेल. ट्रॅफिक बाहेर ट्रॅफिक बघा कसं डेंजर ट्रॅफिक आहे. बेकार ट्रॅफिक आहे. शॉर्टकटनं गाडी काढली साईड रोडनं. बेकार तास झालं इथंच गोवा निघाला असतं. काय थांबलं असतं तर बरं. अरे इकडे काय एवढं ट्रॅफिक झाले. ब्रिजवर काय थोडं झालं का आता इकडे खाली पण होऊ नये म्हणजे बरं. लेट्स सी गोवा कुठं जातोय आपलं, कुठपर्यंत जातोय. तुम्हाला असं वाटतंय इथं बघा ट्रॅफिक संपलंय ऑलमोस्ट. जरा या साईडला पिवळ्या ट्रकच्या इथं काय इतकं मिसमॅनेजमेंट आहे या हायवे. एक हवालदार नाही इथे, कोण गव्हर्नमेंट ऑथॉरिटी नाही गाड्यांचं हे करायला. बघा काका इथे थांबलेच, इथे दिसलं तर काका सगळं टिंब. 1 तास झाला आम्ही गाडीची करतोय चालू ट्रॅफिकमध्ये. आता बघा गाड्या संकेत निघाले. काका आडूच्या येऊन थांबलेच. जिथे थांबायचं तिथे थांबलेच. आडूच्या येऊन थांबलेच काका. काय काका. चलो आता डायरेक्ट कोल्हापूर निपाणी. बघू आता आपल्याला एक महत्वाचं म्हणजे की इथे काय घ्यायचे म्युझिकचं ही
पासिंग कोल्हापूर लय लेट झालं. शुक्रवारी जायचं ना वाजले 12:30. ऑलमोस्ट आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. आत्ता तिथं आम्ही कोल्हापूर बुधवारी सकाळी जाऊन गुरुवारी पोहोचायचं होतं पुढे. आता मध्ये इतकं ट्रॅफिक लागलं बेकार, वाईट ट्रॅफिक. त्या भागात लागलेला आहे. 1-1.5 तास ट्रॅफिक मध्ये गेला. गाडी चालवताना मोबाईल घेऊन ब्लॉगिंग करणं तसं रिस्की काम आहे. जाऊन करू ब्लॉगिंग. ओके, आता पहिला स्टॉप झाला आहे. आम्ही मी तर गोव्याचा ट्रेन आहे ना, तिथे एक हॉटेल आहे. तिथे आपला नाश्ता करून मोबाईल झाला. दीड लेट झालं. इथंच लेट आहे. अजून हॉटेल बघितलं नाही, काय नाही. हॉटेल पण काय करायचं. ओके, लागते जाऊन झाला नाश्ता केला ओकेमध्ये. सँडविच खाल्लं. इथे काय भेटतं ना साऊथ इंडियन. 12 नंतर साऊथ इंडियन मिळतं. गंडका हॉटेल आहे. मला एवढं कसं आवडलं नाही. साऊथ इंडियन पाहिजे. मागचं तर ब्रेकफास्टमध्ये साऊथ इंडियन पाहिजे. इथं आता घाटत नव्हता गोवा की वादियों में. गोवात कुठं वादी आहेत गोवा माने कुठे. चलो काय करतोय किती आपण मोठा माणूस गरीब माणसाच्या गाडी. गोवा हिअर इज गोवा. मानेने गाडी बंद पाडलेली आहे. F1 ड्रायव्हर आहेत आमचे वैभव माने. ते गाड्या एकदम त्यांना क्वालिटी गाडी चालवायची सवय असल्यामुळे वॅगनर गाडी त्यांना जमत नाही. तुला पाहिजे मिळाला त्यांना जी वॅगन चालवायची सवय आहे ती नुसती जी नाही आहे, फक्त वॅगन आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. आणि गोवा वॅगनच्या पुढे आर नाही कधी लागला काय माहिती. आजरा ऊस आजरा साखर कारखान्याला चाललाय बघा ऊस. आज ऊस ज्याचा आपलं कार्यक्रम चाललेला आहे. ट्रॉलीवाल्याचा थांबवा आम्हाला साईडला जाऊ. आजराचाच वैभवमाने गाडी रेटताना व्हिडिओ रेकॉर्डिंग मी यासाठी चालू झालं. काय झालं तर आपलं लास्ट असं पाहिजे. मी सांगत होतो चल पळू नको गाडी हळू चालू. आणि इथं वाघ आहे रे. ठिकाणी आजऱ्याचं जंगल कसं आहे क्वालिटी लयच भारी वाटते रे. हिवाळ्यात पावसाळ्यात तरी कसलं वाटत असेल ना. बाईकवर मजा आली असेल पण अजून पण ठीक आहे. नाही आली ती पण बरं आहे. कारण इथपर्यंत येसोपर्यंत फेस आला असता तोंडाला. तोंडाला नसता आला. आपला फॅमिली ब्लॉग आहे मध्ये म्हणून मी काय बोलतो. ओके आंबोली घाट मला तर माईक घ्यायला माईक काय व्यवस्थित घेत नाही आता. ब्लॉग आंबे घाटातले काय आंबे नाही घाटात और मे हॅलो. आणि आपण मी पोचलोय गोव्यात. वैभव बसला तिथे ओके मध्ये हॉटेल बुक केले. एक नंबर हॉटेल आहे. डायरेक्ट म्हणजे क्वालिटीच मला आवडलं. दल्लस बीच रिसॉर्ट आम्ही मागच्या वेळेस आलेलो मी वैभव आजा तेव्हा आम्ही म्हटलेलं किती राहायचं. आणि अश्वम बीच आहे पुढं. एक नंबर एकदम डिसेंट पब्लिक आहे. फॅमिली सगळे अजिबात कुठं फालतूगिरी नाही आहे. मस्त एकदम क्लास. आता थोड्या वेळा दाखवतो तुम्हाला. रूम चेक इन करतो आणि त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला. ही रूम आहे आपलं हे कॉटेज 103 3 नंबरचं आहे बघा. ते हे दिसतं नाही बेस्ट आहे. इथं समुद्र दिसतं मग सगळ्या पुढे. स्विमिंग पूल आहे. चला थोड्या वेळा तुम्हाला आपण हॉटेल बघूयात. चलो चेकआउट करू. सॉरी चेक इन करतो आणि मग करतो. पण भारी मला आवडली. मागच्या आपलं ठरलेलं आहे एकदा इथे राहिले काय दल्लास बीच रिसॉर्ट मजा आहे. चल सो ही आपली रूम आहे 106. आणि आता मी जातो बीचवर. आम्ही जरा भूक विकला जर मला खावं काहीतरी एवढं जरा रेटून आता
नाश्ता करतो. नाश्ता नाही करत, जरा खातोच काहीतरी. एक नंबर प्रॉपर्टी आहे. तुम्हाला हॉटेल दाखवतो, एक मिनिट. हे हॉटेल आहे, हे स्विमिंग पूल आणि ते आहे समुद्र. एकदम क्वालिटीचा. आता जाऊन मस्त संध्याकाळी इथं स्विमिंग पूलवर जरा मज्जा करतो. आता जातो जरा बीचवर. गोवा त्याला फर्स्ट आपल्याला लागतं झाल्याला जेवण. जेवलो नाही ते जेवतो, नाही तर दुसरं नाही काय तर जेवतो. ओके म्हणून नूडल्स खातो. इथे काय साऊथ इंडियन काय भेटत नाही. चांगलं हॉटेल आहे. जरा बसलो इथे, थोड्या वेळानं जरा जाऊन येऊ समुद्रात जेवण करून. ओकेमध्ये वैभव माने आणि आम्ही जाऊन येतो. चांगलं मागणं पण तुम्हाला दिसत मजा बघा आपलं. ओके ओके हॅलो. सनसेट फ्रॉम आश्रम बीच. क्वालिटी सनसेट आहे. त्या सनसेटच्या पायात दुपार जेवलो नाही, डायरेक्टच येत आलो. म्हटलं सनसेट बघायचा आणि मग काय असेल ते. गोवाचं पाणी आपल्या पायाला आलेलं आहे. लयच क्वालिटी बघ, मजा आली एकदम. आश्रम बी एकदम छान, एकदम सुंदर. अजिबात क्राऊड नाही, ओव्हर क्राऊडेड नाही, काय नाही काय नाही. एकदम क्वालिटी पब्लिक, दंगा नाही काय नाही. एकदम छान छान मस्तपैकी भारी. मज्जानू वैभव आणि एक मागं असं आता एन्जॉय करतो जरा सनसेट. आणि अजून बघायचं कोण नाही तोपर्यंत फोटो बनवतो. किती कमी करतो. आता हे जर ह्याला गेलो ना कलंगूटला वगैरे, एवढी बेकार करतो त्या बागाला, बेकार करतो. त्याचं कमी करतो. तिथं बोट आली, बोट आली. सनसेटला लोक एवढी महत्त्व का देतात काय माहीत नाही, आय डोंट नो. बट सनसेट बघताना राव खरंच म्हणजे माझं आपला सूर्यदृश्य. आणि ह्याच्यासाठीच आपण इकडे आलो. मी आलो म्हणजे आपल्याला त्याच्या फॉर्मल ब्लॉग नाही करायचे. मित्रांनो मी आता इथं आलो, मित्रांनो मी आता इथं खाल्लं, मित्रांनो मी आता इकडं चाललोय. तर आपल्याला जरा गप्पा गोष्टी इकडं तिकडं वॉट फील. मला असं वाटतं ब्लॉगिंग आहे ना, ब्लॉगिंग एक डायरीज आहे. डायरीत मला आठवते आम्ही काही कधी फॉलो केलं नाही, म्हणून करायला पाहिजे असं वाटतं. सनसेट होत आलं बरं का, की व्हॉट यू फील राईट, व्हॉट यू फील और तुमचा दिवस काय केलं कसं केलं ते तुमच्या भाषेतलं आहे. ॲक्च्युली खरं चांगली सवय होती, मी लिहायचो पण नंतर द्यायला ते बंद झालं. ते जर कंटिन्यू राहिले असते ना तर म्हणजे त्याचं हे झालं असते, काय म्हणतात लाईक ॲडव्हान्स तरी काय म्हणतो आपण, काय म्हणतात एक अपडेशन. म्हणजे ही डायरी, तिचं ब्लॉग. पर्सन जरा डाऊन झालं आहे, डाऊन होत चाललेला आहे. ये हॅव सनडाऊन क्वालिटी. यो 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 लय चाललंय, लय फिरलं बेकारमध्ये. तर उद्या 26 जान आहे ना, थोडंसं मार्केट एक्सप्लोर करतोय. वैभव गेले समोरच्या सुपर मार्केटमध्ये आणि मी उठतो इथं. ते दिसते का बघा इथं सुपर मार्केट. इथे गेला आहे वैभव आणि मी चालतोय आरंभोळच्या इथे. आरंभोळ सॉरी मोरजिमच्या इथे फिरतोय आम्ही. आता जरा थोडंसं बघितलं, जरा सामान घ्यायचं होतं. चप्पल जरा घेतली वैभवला. आता जातो रूमवर, हॉटेलवर जाऊन जेवतो. मज्जा. आज समुद्रात गेलो नाही तर उद्या जायचं. आम्ही रस्त्याने चाललेलो ना, तिथं एक हॉटेल दिसलं भारी मराठीत. आणि इतकी भारी ग्राफिटी दिसते, ग्राफिटी बघून थांबलं. तर इथं जरा जेवण बिवण करतो, ओक्यामध्ये कार्यक्रम करतो. भारी रेस्टॉरंट नाही, भारी म्हणजे हे तरी भारी ग्राफिटी भारी बघू. रेस्टॉरंट त्या जरा 150 रुपये ओक्यामध्ये गॉगल पण घेतलं. कसं दिसतं जरा सांगा कमेंट करून. ओके. तो गोव्यात मी होते व्हेज थाळी, वैभव होते फिश थाळी. एकदम ऑथेंटिक जेवण. पण आहे ना ही सोलकडी बघ असते तर पाणी आणि आल्याचे असली क्वालिटी लागली, मस्तच लागली. बाकी रेग्युलर आहे, वरण भात आपलं सात्विक आहार, शुद्ध आहार आणि कलिंगडाचे फूड. लय बा काय झालं यांचं, मला वाटतं लग्न झाले आहेत आत्ता. डेस्टिनेशन वेडिंग. आणि हे मस्तपैकी रशियन्स वॉकिंग थ्रू
देसी कुत्ता. नो इंग्लिश स्पीकिंग. क्वालिटी. ते डेस्टिनेशन वेटिंग होतं मागा त्यांचं. सोय नक्की होईल. बॉस ये क्या हो रही है? हाँ बॉस. बॉस ये क्या हो रही है? शादी हो रही है? क्या है ये? ओके. गुड मॉर्निंग यार. दिस इज डे 2 ऑफ गोवा. आज वाजलेत सकाळी 8. मी झोपण्यापेक्षा म्हणले आपण काय झोपायला आलो नाही. 7:30 वाजले ॲक्च्युली. आपण म्हणलं जाऊन जरा फिरून येऊ, जरा बीच झोपू. काय झोपायला काय आपण सातारला झोपू शकतो. घरी आपण झोपलेलो जास्त. बट वर्थ आहे यार. ते म्हणजे सकाळी व्यू असला क्वालिटी आहे नाही, नालच नाही करा. मला लयच आवडले. एक नंबर. स्विमिंग पूल गार लागते ना. जाता गेलो पर्यंत जाऊन येतो. इथं आत समुद्रावरनं राऊंड मारून येतो आणि देन बघूयात कसं काय. ब्रेकफास्ट कितने बजे? 8:30 से 10 बजे तक. 10:30. व्ह्यू असला क्वालिटी आहे ना, तुम्हाला सांगतो. तुम्हाला दाखवतो. दिस इज द व्ह्यू आहे. हे आपलं हॉटेल. हा करकरीत. आणि काल आहे ना, काल मी वैभव इथे बसलेलो इथं नंदाळे कॉफी प्यायला. आणि सिम्पली मॉर्निंग वॉक म्हणलं जरा करावा. बीचवरनं वॉक करायची जरा मजाच वेगळी आहे. भारी वाटतं. हे हा बीच असं आहे की इट्स लाईक कोकण. म्हणजे कोकणमध्ये कसं शांतता आहे वगैरे आणि क्लास पण आहे. असं नाही की बाकीच्या म्हणजे आता गोव्यात बरीच बीच आहे. इतका टँग असतो, किती पेराड असतात बीचवर. आणि हा बीच आहे ना, हा स्विम इकडे फॉरेनर जास्त असतात आणि पब्लिक पण आहे ना इकडं. असं डिसेंट पब्लिक आहे. फॅमिलीज वगैरे आहेत एकदम रिलॅक्समध्ये. कोणाला त्रास नाही. प्रत्येकजण आपलं स्वतःपुरतं स्वतःच चाललेलं. किती भारी आहे. त्या ह्याला जर गेलं ना कलंगूटला आपण तर कळेल तुम्हाला. इतकी गर्दी इतक्या रंगात होता. आमचे मित्र, थँक्स टू मिस्टर अजिंक्य मोरे, माझे मित्र. माझ्या सर्जेरावने खरं सांगितलं इथे. मागच्या वेळेस आम्ही आलो ना, त्यामुळे मला दाखवा. आम्ही चाललो ॲक्च्युली. तर आम्ही हट दिसतात का इथं, हटच्या इथे. ह्या हटच्या इथं आम्ही थांबलेलो. सहज जाताना म्हणलं जाऊयात आपण आता. तेव्हा थोडा वेळ थांबलेलो आणि म्हणलं तेव्हा म्हणलेलं की आपण पुढच्या वेळेस इथे जायचं. मग आता येतं वैभव म्हणलं चल बघूयात आपण तिथं कुठं काय हे होतं आहे का, रेटिंग जुगाड असते. येस ओके. कसला कलर आला रील्स काढायचं. रील्स इंडियन्सलाच नाही, फॉरेनमध्ये पण. हे टिकटॉक असणार ॲक्च्युली. टिकटॉकवरसाठी रशियात काय काढतं तो गोष्ट. इंडियात तर टिकटॉक नाही म्हणा. हे फक्त हॅलो. आम्ही काम करत बसले बीचवर. ओकेमध्ये वेकेशन मोडमध्ये आमचं काम चालू आहे. काम करावं म्हणलं, पेंटिंग काम राहिलेलं आज करून टाकतो. नाही तर परत उद्या वर्कआउट होतं. कुठं राहिलेलं संध्याकाळी करतो. मगाशी काय आलं, मगाशी आम्ही गेलेलो ह्याला समुद्रात गेलेलो आंघोळीला. काय मोबाईल आपलं जरा म्हटलं जायला ठेवणार कुठं, त्यामुळे काय मोबाईल यायला नाही. डायरेक्ट ब्रेकफास्ट केला, बीचवर गेलो, आंघोळी गेली. ते मजा गेली. तर पोहलो समुद्र, स्विमिंग पूलमध्ये पण पोहलो आणि डायरेक्ट तिकडं आलो. तिकडं आलं म्हणलं आता जेवण करायचं आधी म्हणलं जरा काम करावं आणि आता जायचं बाहेर जरा जायचं. त्याला इकडं आपल्या साईडला म्युझियमला जरा जाऊन जरा थोडंसं खरेदी करून येतो. जरा मार्केट बघून येतो. मान्यातलं जरा खरेदी करायची. त्या करून लागते. काम तर झालं आहे. काम म्हणजे असं नको वाटायला. बॉस नुसतेच फिरतात. काम बंद करतो राहिलं.
संडे तरी काम करतो वेकेशन. चलो सी यू. ओके आता आलो आहे बाहेर. आता जरा भूक लागली म्हणजे जरा फिरून यावं. सबवेतनं जाऊन येतो. काहीतरी बघतो काय मिळतंय का व्हेज. मग गाडी घेऊन जातो आपलं पुढं. काय कर तुला बघा ऑर्डर करतो. आपलं काय म्हणते चालू झालं कार्यक्रम आपला. काय म्हणते त्याला मला पण एवढं माहीत नाही. भारी 2-3 वेळा खाल्ली एअरपोर्टला. रॅप म्हणतात रॅपच म्हणून असं. चलो चीज बीज ओके मध्ये वगैरे काय घेतलं तुला. काय घेतलं तुला. सगळे व्हेजिटेबल्स आहेत बघा वेगवेगळे. अनियन आहे सगळे. टोमॅटो जसं काय काय लागेल कोणाला मागणीप्रमाणे. तर याला सहज म्हणतात. मला विसरलो सहज म्हणतात. आणि हे सगळे व्हेजिटेबल्स आहेत. आत्ताही बघा ॲड घालतात आपले. मध्ये सगळे व्हेजिटेबल्स घालून. पण नॉन व्हेजिटेरियन आहे ना त्यामुळे व्हेज घ्यायचे. त्यासाठी नॉन व्हेज इकडे काउंटर दिसले बघा. चिकन वगैरे घ्यायचे असं व्हेजिटेबल्स. चिकन वगैरे सॉस वगैरे आहे. हां काय म्हणतात मला तर कुठे कुठं काय करते. सॉस टाका तुमच्यानं जाण. हां आलोय बागा बीचला. क्राऊड बागातला जत्रा दे नसते क्वालिटी नसती घरी. 1 साईड काय खतरनाक काम आहे. सध्या आपलं बीच कसं आहे अश्वेम कसली गर्दी लई खतरनाक आहे. ठीक आहे म्हणजे फॅमिलीचं काय विचित्रच काम आहे सगळं. हे तिकडं काय ड्राय डे नाही काय नाही. ओकेमध्ये हे चालू आहे काय म्हणतात त्याला शॅक्स वगैरे. खतरनाक काम आहे. थांबा तुम्हाला त्या साईडनं बघा होता कशी गर्दी. म्युझिकचा आवाज येते का. नुसतं म्युझिक नाही तर ते हे काय म्हणतात त्याला शॅक. गोवा सगळ्यांसाठी. गोवा प्रत्येक टाईपच्या लोकांसाठी प्रत्येकाच्या हिशोबाने आहे. कुणाला खर्च परवडतो कुणाला परवडत नाही. कुणाला काय म्हणजे प्रत्येकाच्या हिशोबानं प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण असतो. त्यामुळे क्राऊडेड आहे. तिथं मॅक्झिमम इंडियन्स आपली भारतीय लोक आपल्यासारखी सामान्य घरातली माणसं आपली फॅमिलीला घेऊन येतात एन्जॉय करायला. हिशोबाने वीक आहे तो खर्च दारू पण चांगला तिकडे बोरा भारी पण जुहू बीच आहे. जुहू बीच ओके मध्ये बागा बीच आहे. अजूनही 2-3 आहेत. लावला असं दाखवतो तुम्हाला. ते बोटिंगले क्वालिटीमध्ये बोट दिसते इकडे. भारी बोट आहे क्वालिटी काय बोटला आवडली तर तिकडे गेली त्या साईडला दिसते. क्राऊड वाग असले ती गर्दी. ज्याला आपल्या फॅमिलीसोबत चांगला टाइम स्पेंड करायचा का नाही त्यानं आपलं अश्वेम मोर्जिम मँड्रेम परत कुठलं रे अजून होतं अश्वेम आरंबोळ. त्या 4-5 बीचला तिकडेच हे करा. आरंबोळ मोर्जिम काय नाही. आरंबोळमध्ये पण हे आहे क्राऊड असते जरा. बट अश्वेम वगैरे बघा जरा आहे कॉस्टली. पण फॅमिलीसोबत येणार आहे तर तिकडे जाऊ. तिकडे जरा लई गर्दी. सो केअरफुल. येस वी आर ॲट आरंबोळ बीच. आरंबोळ बीचवरनं सनसेट बघतोय. लई गर्दी आहे पण लई क्राऊडेड बीच आहे आरंबोळ. नको कंटाळा यायला लागला मला. आपला अश्विन बीचच बेस्ट आहे. कमी क्राऊड आहे एकदम. लिमिटेड क्राऊड लिमिटेड सगळे शांततेत शांततेत क्रांती. नाही तर नुसती गर्दी असून काय उपयोग नाही. ठीक आहे आता बाकी प्रत्येकाचं सुख वेगवेगळे असतात. आपल्याला आराम पाहिजे आपल्याला शांतता पाहिजे. जास्त गर्दी गर्दीचा काय उपयोग नसतो. त्यात काय मजा येत नाही. उगाच आपण काय उगाच फिरायला येतो आपण रिलॅक्सेशनसाठी येतो. आपण काय यायला येत नाही. यू नो व्हॉट आय मीन. सूर्याला पोज कशी देतात. सूर्य फोटो काढतात आणि सूर्य इकडं आणि सूर्य त्यांच्या हातात. कसे कसे या रोज. दिस इज डे 3 फ्रॉम गोवा. कुठला बीच आहे आपला. अश्वेम बीच.
रात्री जरा जास्तच हे झालं, एक्झर्साईज झालं, जरा नाचलं रेटून. त्यामुळं काय एनर्जी डाऊन आहे, दिवसाची सुरुवात हे झाली डाऊन. ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे, आता जरा पडलं निवांत. म्हटलं जरा चिलॅक्स करावं. चिलॅक्स रूम हॉटेल आपलं, आणि इकडे खाली सगळं हे आहे. आजींचं काय चाललं इथं, आजी पुस्तक वाचत बसल्यात. आम्ही आता म्हटलं जावं तिकडं समुद्रात, जरा थोडंसं थोडं चिलॅक्स करावं म्हटलं. बघू आता थोडा वेळ जातो. मजा आली, पण म्हणजे मजा येते आहे. मजा आली म्हणण्याचं मजा येते. अँड वी आर रिअली एक्सायटेड अँड हायली अप्रिशिएबल आहे ती ट्रिप आपली. मजा आली, बरं ते हॉटेल मला आवडलं. आम्ही एकाच हॉटेलमध्ये 3 दिवसांचा आमचा आधी प्लॅन होता की 2 दिवस इथं राहायचं, 1 दिवस दुसरीकडे जायचं. बट नंतर आम्ही म्हटलं आता 2-3 दिवस म्हटलं इथं राहूयात आपण, काय हॉटेल चेंज करायची गरज नाही. ते चांगलं वाटतं. किंवा तर रिव्ह्यू काय 3.8 आहे, बट ठीक आहे, मजा आपलं टाईमपास आहे. जवळच्या जवळ आहे, बीच एकदम शांत आहे, अजिबात हे नाही, रश नाही. नाही तर बघता येतं तुम्हाला दाखवलं मी, मोरजिम हे आरंबोळ दाखवला, ते बागा बिगा सगळे आपली माणसं त्याची रात्र करून जातात. तर तसं नाही, इथं शांत एकदम फुल नाही, निवांत चालले. लाईफ इज एन्जॉय. बारात थोडा वेळ ब्रेकफास्ट झाला, आता रेसिपी झाला ओकेमध्ये. आता जातो जरा समुंदर में जरा डुबकी लगा गया तेच माहिती का. रात्री बाबा जमत जाते बरं आपल्या बॉडीला, एक्झर्शन लवकर झोपणे, लवकर उठणे सवय. ऊन लागते जोरात, पण काय जातो पाण्यात. एवढं आपण चिंचण्याचं पाणी पिलेलं माणूस. नदीत आम्ही उन्हात तानाचं पोहले, विहिरीत, नदीत, ओढ्यात. समुद्र काय थोडासा खारट आहे, बाकी काय नाही. पोहतो जरा मस्त की मज्जा करतो. आणि लेट्स सी व्हॉट इज. संध्याकाळी आपण सनसेट बघायला इकडे जातो. कुठं इथं एक आश्रमच्या शेजारीच एक बीच आहे, तर तिथं जाणार आहे आणि बघतो कसं काय होतंय. मग करते बताते आपको पैसा होता है. हां चला, मोबाईल मला वाटतं इथे ठेवून जायला लागेल. मोबाईल काही नाही, मग मोबाईल इथे ठेवून जातो. सो दिस इज डे 3. मी आलो पोहून करून, स्विमिंग वगैरे करून आलो आणि आता जरा बसलो इथे. आता जायचं जेवायला, जेवून बिवून जरा मस्तपैकी फिरून येतो. आज सनसेट बघायचा प्लॅन आहे जास्त. आता जास्त काय वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या, आपलं काय वॉटर स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे. स्विमिंगच करायला गेलो, स्विमिंग केलं, मजा आली. ओकेमध्ये कार्यक्रम झालेला आहे. 2-2.5 तास चांगलं पोहून घेतलं आहे. आता जातोपैकी तिथे ना एक ताजा मोरीच्या ओळखीत एक केकवाला आहे, तुलाही बारीक केक बनवतो. इथंच आहे शेजारी. इथून असं गेलं जरा पुढे 200-300 मीटरवर, तर त्या बेकरीत जायचं आहे. आता जर बसतो इथं रेस्ट करतो, स्नॅक्स खातो पोळी स्वरूपात आणि मग जातो. सनसेट तिकडे गेलं भारी वाटलं, तिकडे जायचं. किती निवांत का नाही. हे जास्त जर वाघा बीचला गेला तिकडे तर एवढी माणसं दिसेल तुम्हाला, एवढी क्रेझी पीपल. चलो तिथे जर मजा आहे आपलं. या इकडे आश्रमला त्यामध्ये एक दुकान आहे बघा, म्हणजे त्याच्या ओळखीचं दुकान आहे ते. ऑर्डर्स का फाटर्स त्याचं नाव काहीतरी. बारीक केक बिक बनवतो, मॅगी बिगी जातो. अब हम खाएंगे यहाँ पे केक. हमारे भाई ने तो कल हमें कॉफ़ी दी नहीं, तो अभी हम आ गए कॉफ़ी के लिए. तो केक खातो, भारी हॉटेल आहे. हे बघा, हे होतं केक. अजिंक्य मोरेंनी सांगितलेलं आम्हाला. अजिंक्य मोरेच्या ओळखीचा शॉप आहे, अश्वम पिप्पोस नंबर. आणि हे रशियन आहेत, त्यांना दिलं क्रिसमस झालाय. क्रिसमस, मेरी क्रिसमस. बरेच मार्केट सोडल्यानंतर बराच वेळ झाला. मी म्हणते फ्रिस्बी घ्यायची, फ्रिस्बी. तर आम्ही फ्रिस्बी घेतली आणि आम्ही चाललो फ्रिस्बी खायला. आता ओकेमध्ये जाते वातावरण. तुम्हाला मेरी मा कसं क्वालिटी दिसते बघ, व्ह्यू खतरनाक आहे. बघा आत्ता कसं आलं, 5:30-6 वाजले. सनसेटला सगळे आले बीचवर. किती निवांत आहे. आता काल बोलले ना, काल त्या ह्याला आरंबोळला कशी गर्दी होती. आरंबोळला नाही, सॉरी, कुठला आपला बीच, कुठला
आरंभोळच घ्या इथे कसं चिलॅक्स चिल पिल नो गर्दी कोकणच आहे आणि क्वालिटी पीपल आहे तो काहीच फालतूगिरी नाही काय नाही कोणाला त्रास नाही. हॅलो हॅलो अँड दिस इज द लास्ट सनसेट फ्रॉम गोवा. झालं आपले 3 दिवस संपलेले आहेत. आज 3रा दिवस संपेल आणि मग आता पुढे सकाळी निघायचे. ओके मध्ये आता फ्रिस्बी खेळत बसले आहे. फ्रिस्बी आणली आणि वैभ्याने मी खेळत बसलेलो. आता वैभ्याला एक नवीन पार्टनर भेटला आहे तर आता तेव्हा वैभ्याने दोघं खायचं फ्रिस्बी. ओके मध्ये वैभ्याने दोघं सनसेट अँड दिस इज द बीच सनसेट. सूर्य पण आला आहे. येस अँड वाईब इज यो मॅन क्वालिटी एकदम क्वालिटी मॅन एकदम शांत पब्लिक बाबा. काय दंगा कोणाचा आहे कोणाला डिस्टर्बन्स नाही काय नाही. चिलपिल मस्त सेट झाला या घराचा. पण तुम्ही बरीच लोक म्हणलेलं यायला काय हो गोव्याला गेला कुठे फिरायला गेला नाही काय नाही एका जागेत बसला आहे. ओके हे आपलं हॉटेल हे दिसतंय का हे आपलं हॉटेल आहे अश्वम बीचवर. तुम्ही म्हणाल तसं पण काय माहिती आहे का उगाच फिरायला आल्यावर हे बघायचे ते बघायचे इकडं जायचे तिकडं जायचे त्याच्यात नुसतं प्रति शरीराला हे होतं एक्झर्शन. त्याच्यामुळं किती असतील आहे स्टेकेशन काय म्हणतात त्याला. पण फिरायला आलं बरोबर आहे पण आराम पण मिळाला पाहिजे. मीन्स कॅफे द रशियन्स द कॅफे स्ट्रक्चर कसं थँक्यू एकदम ऑथेंटिक कॅफे आहे का नाही. वाईब आहे बसला फुल वाईब आहे. गुड मॉर्निंग या रोज दिस इज डे 4 फ्रॉम गोवा. झालं आपला कार्यक्रम सगळा उरकला. आता आपण जायचं कल्टी मारायची. आता उठलो मी ॲक्च्युली लवकर 7-7:30 ॲक्च्युली 8 वाजता आणि मी जरा ह्याला गेलो वॉकला. मोबाईल चार्ज नव्हता फोन चार्ज लावला. वैभवला म्हटलं जरा तू आवरसोपर्यंत मी जरा चालून येतो. मी जरा चालून आलो घरी. आता काय करतो तुझा ब्रेकफास्ट करतो आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर मग ते बघू काय करायचं. खाली जाणं बीचवर खेळत बसायचं जा थोडा वेळ. 11 वाजता चेकआउट आहे 12पर्यंत इथं निघायचं. मग ते थोडं तुम्हाला दाखवतो कसं ब्रेकफास्ट बघू. 2 दिवस तर काल तर एवढं चांगलं होतं परवा दिवशी चांगलं होतं काल होतं आपण काल तर थोडं असं गंडलेलं. आता आज बघतो कसं काय मला दाखवतो चलो. सो दिस इज ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टला काय आज हे नाही इडली नाही वडा आहे. पण मेन थिंग इज दॅट की आपल्याला पोहे मिळाले आहेत. पोहे मला आवडतात. पुरी भाजी बघू आणि कट फ्रूट्स आहेत सांबार घेतले सँडविच आहे. तर हा पहिला राऊंड आहे. आपल्या अजून 2-3 राऊंड होणार तर दुसऱ्या राऊंडला बघू आपण काय घ्यायचं. ओके कसं म्हणतोय क्वालिटी आजा लड़े फिर खिलौनों के लिए तू जीते मैं हार जाऊं. आजा करे फिर वही शरारतें तू भागे मैं मार खाऊं. मीठी सी वो गाली तेरी सुनने को तैयार हूँ मैं तेरा यार हूँ. माणसं किती क्रिएटिव्ह असते ना भारी होतं ना. चांगली गाणी म्हणतात हे ती पण 4 दिवस झाले राहिले तिथेच आणि रोज संध्याकाळी बसतं ती गाणी बिणी म्हणत असतं ती. आत्ता मला ॲक्च्युली सापडला तो ओके म्हणजे शूट करायला आला बरं. हां बेस्ट मजा आली. भारी गाणी म्हणत होतं. आमच्या कुंद्याचं आवडतं गाणी. कुंद्याला गाणं नाही आवडतं. चलो आता ती जरा जातं पावसात पाणी दिसतं जरा अंघोळ करतो बरं. हे चल हां ओके म्हणजे
मगाशी वॉकला आलेलो मी, वॉक करून गेलो आहे. हां वॉक केला आणि गेलो, जरा झोपलो. आता म्हणलं जरा फ्रिस्बी खेळावी. थाळी आणली, फ्रिस्बी त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. आजी बघायचं आंघोळ करतात आणि मग जावं जरा वॉक करून आलो तिथपर्यंत. ते तिथे दिसते का ते, तिथपर्यंत वॉक करून आलो, जरा खेळतो. चलो आता थाळी बिळी खेळून झाली. इट्स टाइम टू से बाय, गुड बाय. काय होतं ते, व्हॉट इज गुड इन गुड बाय. ठीक आहे, परत येण्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे. आता जाऊन पोहतो मस्त की. आता थाळी खेळत होतो, फ्रिस्बी खेळलं. आता ते वैभव बसला तिथे सुडीस मित्राची गप्पा मारत तिथे गेला. बरोबर मागे बघा, इकडे मागे. ठीक आहे, तर जायचं तिकडे जर्मनीला, ते जायचा प्लॅन आहे त्याला. आता मी जातो जरा आंघोळी जातो समुद्रात छान छान आणि कल्टी मारतो. परत फ्रिस्बी खेळायचं बघू. हां मोठं चलो ओके. स्विमिंग झालं, केसलेच पांढरे सरावे. आता निघतो आम्ही, जातो. चेकआउट झालं, चेकआउट करून घरी म्हणजे सावंतवाडी मार्गे. सावंतवाडीत बघू थांबलो तर काय बघू काय, पण लवकर घरी म्हणजे 11 वाजले. बीच इथे निवांत असं बीच पाहिजे. सगळ्या फॅमिलीज वगैरे माणसं चिल करतात, पीस. आम्ही बराच वेळ खेळत होतो फ्रिस्बी, तरी मजा आली. फ्रिस्बी आपले वॉटर स्पोर्ट नाही आपल्याला, बीच स्पोर्ट तरी मजा आली. ती आमच्या बीचच्या तिथे आमच्या हॉटेलच्या जरा माणसं होती, फॅमिली होता, त्यामुळे आम्ही म्हणलं इकडे जाऊन इकडे पाहू जरा निवांतमध्ये. मजा आली. बेटर गोवा बीच. बाय बाय. भारी हर्ट्स नाव निवांत आहे. आणि हर्टचा फायदा असा आहे, इथं म्युझिक वगैरे लय कमी असतं. म्हणजे असले दांगा आहे, म्युझिक असले ते कार्यकर्ते येतात. डाकचिक हे असे बोलते. तो वेंगुर्लाच आहे, मराठी बोलतो ते बरं सांगतो आम्हाला. त्यानंतर टायमिंग आहे, गव्हर्नमेंट जॉब ॲक्च्युली हा. आणि त्याला 400 मीटर विदिन 10 मिनिट्स करायला लागतं. आणि त्याच्यानंतर मग चलो सी यू, गुड मॉर्निंग. रूम होती बघा आमची 3 दिवस. बरंच मेसी. आता चेकआउट करतोय. आता लक्षात आलं माझ्या, आपण काय रूम टूर केली नव्हती. तर निघालो चांगला करतो कबा निघलं मिळतो. चलो आणि याचं चेकआउट. इट्स टाइम टू से गुड बाय. झालं आपले 3 दिवस. आता घरी जायची वेळ आली आहे. उद्यापासून ऑफिस. बॅग बी घेतली आहे, गाडीकडे पार्क केली आहे. आता जातो त्याच्याकडे, काय ना अँटोनीकडे जाऊन पाणी पितो. अँटोनी आहे म्हणे काय करायचं, चल ना. कशाला बॅग घेऊन तू घे हे, तुला इथं तोपर्यंत मी एक हे दाखवतो, स्पॉट दाखवतो. बॅग घे इथनं, तर बरेच जण इथे येतात आणि इथनं इकडं जातात. बीचचा व्ह्यू बघू इकडून आपण. असं बीच आहे. श्री आजोबा देवाचे खडा. मांजरे मांजरेचं मांढरम झाले. हे आपलं हॉटेल. 3 days and 4 nights. नाही 3 nights and 3 days. ओके बीच कसं काय मध्ये हट. चलो किती निवांत आहे नाही बघा ह्या टायमिंगला. असं बीच पाहिजे. म्हणजे कोकणात आहेत हे, बाकीच्या गोष्टी कोकणात मिळतात आपल्याला. त्यामुळं इकडे येतो गोव्याला. किती निवांत आहे, पीसफुल आहे म्हणजे पीस. चलो मिलते फिर गोवा जल्दी मिलेंगे. हाँ नेक्स्ट टाइम. तुला ते अशी घाण करू नका का. इकडे येऊन खायचं. ते डस्टबिन दिले, तिथे लिहिले कचरा डाव बनवा, तरी कचरा बघा. असं काय आपण भारत सुधारणार नाही आपला देश. आणि फॉरेनर येऊन बघतात हे की बघा हे कसे वागतात.
त्यामुळे प्लीज टेक केअर अँड कीप युअर सिटी क्लीन. सी यू. आता जाताना जरा ब्लॉक करू. चला. सो वी आर लिव्हिंग. गोवा झालं येतं ह्या वर्षीचं. आता पुढच्या वर्षी बघू कसं कसं येतं. तर या वर्षी आज नाही आला, पुढच्या वर्षी बाय बॅकटा आणि इथं आपलं पार्किंग येतं आगे से लेफ्ट. चलो झालं आमचं गोवा. आम्ही बाहेर तर महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपल्या महाराष्ट्र गोवाच्या बॉर्डर. ही नदी आहे म्हणून वाटतं ना, बॅक वॉटर्स. निवांत झोपला याच्यावरून जराशी ॲज युजल. पुढं पोलीस चेक करतात काय म्हणून ठेवत काय तसलं काय ही गोष्टी केलेल्या नाही आहेत. काय म्हणतात त्याला, चुकीच्या नाही म्हणता येणार, पण त्या गोष्टी इलिगल आहेत. आता बंद करतो ब्लॉगिंग. हवालदार पकडायचा म्हणून. बरोबर रस्त्याच्या मध्ये गाडी लावलेली मेलं असते. वायव्याला गाडी साईडला घेतली मी. वायव्याला म्हणलं जा आणि गाडी घे त्या पोरा साईडला. फुल लोड आहे. काय पोरा बायकांची जरी जायला ह्यांना काळजी वेळ जाय का नाही वगैरे. फुल लाईट आहे. त्याला कळलं ना हायवेच्या आउटसाईड एक तर रॉंग साईडनं चाललंय. गाडी पलीकडे काढतोय. झोप म्हणाव तिथेच वायबे झाला बावडेला काय अर्धवटेला का गेलंच असतं वायबे ते माहिती आहे का. हॅलो मी पोचलोय कणकवलीला. कणकवलीला हायवेला हॉटेल होतं विश्रांती. लय फेमस आहे आणि लय जण येतं तिथं जेवायला. नॉनव्हेज येतो बट पण मी व्हेजिटेरियन आहे. वैभ्याला मासे खायची घेऊन आलो आहे. आज मोरेचं आवडतं हॉटेल आहे. इथं आहे ना येताना काय झालं याला सावंतवाडीला गेलो ते ब्लॉक करायचं तर राहिलं. सावंतवाडीचं टॉयज घेतले टॉयजच्या नादात हे झालं. हॉटेल चांगलं मला दाखवतो मी. चलो अंतर जमते. तिसरं वर्ष आम्ही इथं येतो जेवायला. गोव्यावरून सातारा जाताना धरला आणि या युज्युअल वैभ्याला तुला एक मासा खायचा होता. कुठला पॉम्प्लेट तिसऱ्या वेळेस संपला. तिथे पण नाही भेटलं. पण इथं या जेवायला क्वालिटी जेवण आहे. व्हेज थाळी व्हेज स्पेशल थाळी भारी जेवण. लई गर्दी असते कमी झाली. एकदम ऑथेंटिक आहे. एकदम बेस्ट आहे. मेनू बनवलं स्वस्त आहे मला वाटतं. जेवण आलेलं आहे आपलं स्पेशल व्हेज थाळी. वैभ्याचं नॉनव्हेज पापड रेटला आहे. सुलकडे वैभ्या गुलाबजाम धर तू का. चलो बोन ॲपेटेट. जेवतो आता रेटतो भूक लागेल. हे काय वांग भाजी दिसते. ही उसळ बिसळ आहे काय काय कोबी आहे इथं. चलो जेवतो. दानुसरा घाटाकडे चाललोय आम्ही. आणि रस्त्यावर कसली क्वालिटी नदी दिसते ना. छोटासा पूल आहे आणि ही नंबर नदी आहे. कुठले काय माहिती त्या साईडला ते पाणी पोहण्यासारखं कसं आहे. कोकण आपलं असो आपला इलाका कसलं क्वालिटी घडते का नाही. आपल्या इलाका कोकणी माणूस आपण त्यांच्या इलाक्यात आलो का. कोकणात कुठंतरी मला पण लक्षात नाव यायचं. छोटे छोटे रस्ते आहेत एकदम. म्हणजे अनुसरा घाटात ना गगनबावडावरच्या साईडला असलं भारी गाव आहे का नाही. इथं जर जो राहत असेल खरंच मजा आहे. म्हणजे निवांत आहे. पण इथं माणसं बट ऑब्विसली नसतीलच राहत. लय कमी राहत असतात. वयस्कर माणसंच वगैरे राहत असतात. कारण काय इथं काय करणार आहे. शेती पण काय एवढी नाही. सगळं जंगल आहे. जंगल भाग असलं दाट जंगल आहे. आणि आत्ता हिवाळ्यात आहे. आता पावसाळ्यात कसं असेल विचार करा. हिवाळ्यात म्हणजे जानेवारी संपलाय ऑलमोस्ट. फेब्रुवारीमध्ये पावसाळ्यात कसं असेल. आपली क्वालिटी ना. अनुस्करा 10-15 किलोमीटर अलीकडे कुठतरी आहे. समोर खूप वॉटर. तिथं थांबलं कॉफी प्यायला. झोपली प्यायला सगळं झालं. कंटाळा आला तोंड जरा कॉफी वगैरे पिऊन फ्रेश व्हावं. जरा काजू समूह आहे. जरा काजू घ्यावे. कल्टी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे लास्ट स्टॉप फ्रॉम गोवा ट्रिप संपत झाली ना. आता आम्ही पोचलो अनुस्कारा घाटात. असली व्हॅली खतरनाक आहे. किती पदर आहे डोंगराचे. 1 2 3 4 5 6
आणि मग ते असंच काय ते अजून इकडे 6-7 तिकडून चालू होते बघा. तिकडून एक तळं इकडं, केवढं मोठं तळं आहे तळं. आणि त्याच्यानंतर हे खाली असं घाट, अतिशय सुंदर आणि तेवढाच डेंजरस. इथं बघा दिसते ट्रक खाली गेलेला दिसते. अजून वाचलं तरी वरच्यावर आहे, ट्रक खाली नाही गेला. ते कार्यक्रम झालाच. ओके मध्ये झालं आहे ट्रिप. आणि गाडीनं पण चांगली साथ दिली आहे. वॅगनरला पहिल्यांदाच एवढं लांब आणले. खरं तर वॅगनरनं आपल्याला आणले, पण आपण असं म्हणलं वॅगनरला आपण आणले. सो की कुणीतरी कुणाला आणले. झाली ओके मध्ये ट्रिप. अजून किती 100 किलोमीटर जायचं आम्हाला. चलो मिळते फिर. सी यू. बॅक टू सातारा. जातो आता घरी. चलो बाय बाय. ओके ऑल राईट गाईज. वाजलेत किती आता, वाजलेत 9:15 आणि सेफली आपलं लँडिंग झालेलं आहे चिंचनेरला. ओकेमध्ये वैब्याला सोडले आणि आलो इथे पोचलो आहे. जेवढ्या टाईममध्ये होतं 9-9:30 वाटतं त्या टायमिंगमध्ये पोचू. 10-15 मिनटं लवकरच पोचले. जेवायला काय थांबलोच नाही कुठं, म्हणलं तर घरी जाऊ जेवायला. आणि गाडीनं चांगली साथ दिली बरं का. म्हणजे एकदम स्मूथ ट्रिप झाली. कसलं टेन्शन नाही, कसलाच मेंटेनन्स नाही, काय ब्रेकडाऊन नाही. ओकेमध्ये सगळे घाट चढले. जाताना गेलो इकडून निपाणी मार्गे आणि येताना इकडून अनुस्कार घाटातून आलो. आता थोडा नंतर एक ह्याचा व्हिडिओ बनवतो मी. एक काय म्हणतो त्याला, थोडा इन्फॉर्मेटिव्ह, कसं काय झालं, काय एक्सपेन्सेस वगैरे काय. एक्सपेन्सेस पण काय नाही, ठीक. हॉटेल वगैरे पण चांगलं भेटलेलं. तर बाकीचे डिटेल्स जरा उद्या नंतर डिस्कस करू. ओके चलो बाय.